Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 3 Religious Synthesis from 7th Standard History and Civics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 13 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द रिलेटेड वर्ड्स. श्री बसवेश्वर कर्नाटका संत मीराबाई डॅश. आता इथे श्री बसवेश्वर कर्नाटकाला बिलॉंग करतात. मग संत मीराबाई या कुठल्या होत्या? संत मीराबाई यांचा जन्म मेवाड येथील राजघराण्यात झाला होता. हे आपण सगळ्यांनीच टेक्स्टबुकमध्ये पाहिलेलं आहे, हो की नाही? मग इथे येणार आन्सर राजस्थान मेवाड. नेक्स्ट आहे स्वामी रामानंद नॉर्थ इंडिया चैतन्य महाप्रभू डॅश. स्वामी रामानंद प्रीच द इम्पॉर्टन्स ऑफ भक्ती इन नॉर्थ इंडिया. स्वामी रामानंद यांनी नॉर्थ इंडियामध्ये भक्तीचा प्रसार केला, भक्तीची शिकवण दिली लोकांना. आणि चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीची शिकवण दिली बेंगालमध्ये. नेक्स्ट आहे श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रामध्ये भक्ती मुवमेंट स्प्रेड केली, भक्ती मुवमेंटचा प्रसार केला. श्री चक्रधर स्वामी हे कृष्ण भक्त होते. त्यांनी कृष्ण भक्तीचा उपदेश केला लोकांना, समतेचे समर्थन केले. संस्कृतऐवजी मराठी भाषेमध्ये त्यांनी प्रचार केला. सो इथे आन्सर येणार महाराष्ट्र. शंकरदेवा. शंकरदेवा स्प्रेड द भक्ती मुवमेंट इन वेर? आसाम. सो इथे आन्सर येणार आसाम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. मेक अ चार्ट टू शो द पीपल अँड वर्क्स रिलेटेड टू. आता इथे आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे. आणि कशा प्रकारे करायचा आहे तर भक्ती मुवमेंटमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता आणि त्यांचे काय काय योगदान होते, त्यांनी काय काम केलं ते आपल्याला राईट करायचं आहे चार्टमध्ये. त्याच प्रकारे आपल्याला महानुभव पंथमध्ये कोण कोण होतं, त्यांनी काय काय योगदान दिलं, तसेच सिखिझममध्ये कोण कोण होतं आणि त्यांचे योगदान ते आपल्याला राईट करायचे आहे. चला तर मग हे पहा, अशा प्रकारे मी इथे चार्ट तयार केलेला आहे. भक्ती मुवमेंट कोण कोण होतं, बरेच जण होते, बऱ्याच जणांचा सहभाग होता भक्ती मुवमेंटमध्ये. सो वन बाय वन आपण पाहूयात की कोणी कोणी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, काय काय योगदान दिलेलं आहे. सो फर्स्ट आहेत रामानुजा अँड अदर आचार्यस. त्यांनी काय योगदान दिलं तर स्ट्रेंथन द बेस ऑफ भक्ती मुवमेंट इन साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये त्यांनी भक्ती मुवमेंटचा पाया मजबूत केला. त्यानंतर संत रामानंद त्यांनी काय केलं, स्ट्रेंथन भक्ती मुवमेंट इन नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडियामध्ये भक्ती मुवमेंटचा पाया भक्कम केला. जसं रामानुजा यांनी साऊथ इंडियामध्ये भक्ती मुवमेंटचा पाया भक्कम केला, तसंच रामानंद यांनी काय केलं तर नॉर्थ इंडियामध्ये भक्ती मुवमेंटचा पाया भक्कम केला, बळकट केला. संत कबीर यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे भक्ती मुवमेंटमध्ये तर ही डिड नॉट बिलीव्ह इन रिच्युअल्स. त्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता. फॉर हिम ट्रूथ वॉज गॉड. त्यांच्यासाठी ईश्वर काय आहे, काय होतं, त्यांच्यासाठी ईश्वर म्हणजे सत्य होतं, सत्य हेच ईश्वर. प्रीच्ड इक्वॅलिटी अँड वॉन्टेड टू ब्रिंग अबाउट हिंदू अँड मुस्लिम युनिटी. त्यांनी काय केलं, इक्वॅलिटी समानता याच्यावर भर दिला आणि हिंदू मुस्लिम एक आहेत हे त्यांनी लोकांना सांगितलं. ही क्रिटिसाइज्ड ऑर्थोडॉक्स पीपल इन स्ट्रॉंग टर्म्स. त्यांनी जे सनातनी लोक आहेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. नेक्स्ट आहेत चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू यांनी काय कॉन्ट्रीब्युशन दिलं, अंडरलाईन द इम्पॉर्टन्स ऑफ कृष्ण भक्ती. त्यांनी कृष्ण भक्तीचा इम्पॉर्टन्स, कृष्ण भक्तीचे महत्त्व लोकांना पटवून दिले. ड्यू टू हिज टीचिंग्स पीपल जॉईन द भक्ती मुवमेंट ट्रान्सेंडिंग द बाउंड्रीज ऑफ कास्ट अँड क्रीड. त्यांच्या शिकवणीमुळे, चैतन्य महाप्रभू यांच्या शिकवणीमुळे लोक जाती धर्माच्या सीमा ओलांडून भक्ती चळवळीत सामील झाले. शंकरदेवा स्प्रेड भक्ती मुवमेंट इन आसाम. त्यांनी भक्ती मुवमेंटचा प्रसार कुठे केला तर आसाममध्ये. कोणी? शंकरदेवा यांनी. नरसी मेहता हे कोण होते तर वैष्णव संत होते. कुठले? गुजरातमधले. ही गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी. त्यांनी एकतेचा मेसेज लोकांना दिला. नेक्स्ट आहेत संत मीराबाई. संत मीराबाई यांनी भक्ती चळवळीमध्ये, भक्ती मुवमेंटमध्ये काय योगदान दिलेले आहे. stressed on the importance of devotion to Krishna and gave the message of devotion, tolerance and humanity. कृष्ण भक्तीच्या महत्त्वावर संत मीराबाई यांनी भर दिला. तसेच भक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश त्यांनी दिला. संत रोहिदास गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अँड ह्युमॅनिटी. समता आणि मानवतेचा संदेश संत रोहिदास यांनी दिला. बसवेश्वर स्प्रेड द लिंगायत स्ट्रीम ऑफ थॉट. बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधाराचा प्रसार केला. ही अपोज्ड कास्ट सिस्टीम अँड एम्फोसाइज्ड ऑन डिग्निटी ऑफ लेबर.
अपोज म्हणजे विरोध करणे, कास्ट सिस्टीम म्हणजे जाती व्यवस्था, एम्फसाइज म्हणजे भर देणे, डिग्निटी म्हणजे सन्मान आणि लेबर म्हणजे कष्ट, श्रम. बसवेश्वर यांनी जाती व्यवस्थेला विरोध केला आणि श्रमाच्या सन्मानावर भर दिला. त्यांनी लोकांना काय सांगितलं की तुम्ही कष्ट करा, कष्टाचा सन्मान करा, श्रमाचा सन्मान करा. सो नेक्स्ट पाहूयात आता. पंप पुरंदरदास अँड अदर्स कंपोज डिवोशनल वर्सेस इन कन्नडा. काय केलेलं आहे यांनी, तर कन्नड भाषेमध्ये भक्तीपर श्लोक लिहिले. नेक्स्ट आहे महानुभव पंथ. याआधी आपण काय पाहिलं, भक्ती मुवमेंटमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला आणि त्यांचं काय काय योगदान आहे. आता आपण पाहूयात महानुभव पंथ. यामध्ये कोण होतं, तर चक्रधर स्वामी आणि यांचं काय योगदान आहे, तर preached devotion to Krishna, supported equality, preached in Marathi leading to the development of the Marathi language. काय केलेलं आहे यांनी, कृष्ण भक्तीचा उपदेश केला लोकांना, समतेचे समर्थन केले, मराठी भाषेच्या विकासासाठी मराठीमध्ये प्रचार प्रसार केला. नेक्स्ट आहे सिखिझम आणि याचा प्रचार प्रसार कोणी केला, तर गुरु नानक यांनी. द फाउंडर ऑफ सिखिझम अँड द फर्स्ट गुरु ऑफ सिख्स. गुरु नानक हे कोण होते, फाउंडर म्हणजे संस्थापक, शीख धर्माचे संस्थापक होते आणि शिखांचे पहिले गुरु होते. शिखांचे पहिले गुरु कोण, गुरु नानक. ही अटेम्प्टेड टू ब्रिंग अबाउट रिलिजियस सिंथेसिस अँड एम टू अचीव्ह हिंदू मुस्लिम युनिटी. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी धार्मिक संश्लेषण घडवून आणलं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं. एम्फसाइज्ड ऑन इक्वॅलिटी अँड चेस्ट बिहेवियर. समानता आणि शुद्ध वर्तनावर त्यांनी भर दिला. गुरु गोविंद सिंग वॉज द 10th गुरु ऑफ द सिक्स. आणि मग त्यानंतर गुरु नानक नंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते, 10th गुरु होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3, राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स. आता इथे आपल्याला स्वतःच्या शब्दांमध्ये आन्सर राईट करायचे आहे. संत कबीर बिकेम रिनोन्ड संत ऑफ द भक्ती मुवमेंट. काय विचारलेले आहे या क्वेश्चनमध्ये, की संत कबीर हे भक्ती मुवमेंटचे एक प्रसिद्ध संत झाले. काय आन्सर येणार याचं पाहूयात आपण. संत कबीर डिड नॉट अटॅच एनी इम्पॉर्टन्स टू प्लेसेस ऑफ पिलग्रिमेज, व्रतास अँड आयडल वर्शिप ॲज ही बिलीव्ड ट्रूथ वॉज गॉड. संत कबीरांनी, आता इथे पिलग्रिमेज म्हणजे काय, तीर्थयात्रा, व्रताज म्हणजे उपवास व्रत करतो ना ते, आणि आयडल वर्शिप म्हणजे मूर्तीपूजा. संत कबीरांनी तीर्थक्षेत्रे, व्रत आणि मूर्तीपूजेला महत्त्व दिले नाही. त्यांनी कशाला महत्त्व दिले, त्यांनी सत्याला महत्त्व दिले. ट्रुथ वॉज गॉड. सत्य हेच ईश्वर आहे असं संत कबीर म्हणत. He did not believe in any differences based on caste, sect, creed and religion. कास्ट म्हणजे जात, सेक्ट म्हणजे पंथ, क्रीड म्हणजे संप्रदाय आणि रिलिजन म्हणजे धर्म. संत कबीर यांचा जात, पंथ, संप्रदाय, धर्म यावर आधारित कोणत्याही भेदभावावर विश्वास नव्हता. ही प्रीच्ड दॅट ऑल ह्युमन बीइंग्स आर इक्वल. प्रीच्ड म्हणजे शिकवण देणे. त्यांनी अशी शिकवण दिली की सगळे मानव हे समान आहेत. ही वॉन्टेड टू ब्रिंग आउट हिंदू मुस्लिम्स युनिटी. त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणायचे होते. ही स्ट्रॉंगली क्रिटिसाइज्ड एक्स्ट्रीमली ऑर्थोडॉक्स पीपल इन बोथ रिलिजन्स. दोन्ही धर्म जे आहेत, हिंदू आणि मुस्लिम, त्या दोन्ही धर्मांमधले जे सनातनी लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. क्रिटिसाइज म्हणजे काय, टीका करणे. दोन्ही धर्मातील सनातनी लोकांवर संत कबीर यांनी टीका केली. हिज डिवोशनल कंपोजिशन्स आर इन्क्लुडेड इन गुरु ग्रंथ साहिब. Thus, संत कबीर emerged as a famous saint of भक्ती movement. संत कबीर यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत. अशा प्रकारे संत कबीर भक्ती चळवळीतील एक प्रसिद्ध संत म्हणून उदयाला आले. इमर्ज्ड म्हणजे काय, उदयास येणे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट द इम्पॅक्ट ऑफ द वर्क ऑफ श्री बसवेश्वर ऑन द सोसायटी.
काय विचारलेले आहे? श्री बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर काय परिणाम झाला ते राईट करायचंय. सो आन्सर, श्री बसवेश्वर ऑर्गनाइज्ड लिंगायत सेक्ट इन कर्नाटका. श्री बसवेश्वरांनी कर्नाटकात लिंगायत पंथाचे आयोजन केले, म्हणजे त्यांनी लिंगायत पंथ स्थापन केला. ही अपोज्ड द कास्ट सिस्टीम अँड स्ट्रेस्ड द डिग्निटी ऑफ लेबर. त्यांनी कास्ट सिस्टीम म्हणजे जाती व्यवस्थेचा विरोध केला. आणि डिग्निटी म्हणजे काय? सन्मान करणे. लेबर म्हणजे काम. त्यांनी कामाचा सन्मान केला. कामाचा सन्मान करा असं लोकांना सांगितलं. ही कन्व्हेड पार्टिसिपेशन ऑफ विमेन इन हिज मुवमेंट. त्यांनी आपल्या चळवळीत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. ही कन्व्हेड द मेसेज ऑफ सिम्पल लिव्हिंग अँड चेस्ट बिहेवियर इन कन्नडा, द लँग्वेज ऑफ पीपल. कन्व्हेड म्हणजे लोकांना समजावून सांगणे, पटवून देणे. सिम्पल लिव्हिंग म्हणजे साधी राहणीमान. चेस्ट बिहेवियर, बिहेवियर म्हणजे वर्तणी, वर्तणूक. शुद्ध वर्तणी, शुद्ध वागणे, शुद्ध आचरण. आता इथे श्री बसवेश्वर यांनी काय केलं तर तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे कन्नडामध्ये लोकांना संदेश दिला. कसला संदेश दिला तर साध्या राहणीमानाचा आणि शुद्ध वर्तणीचा. हिज डिवोटीज, डिवोटीज म्हणजे भक्त, श्री बसवेश्वर यांचे भक्त काय केलं त्यांनी? हॅड कंपोज्ड सम डिवोशनल वर्सेस इन मराठी. त्यांच्या भक्तांनी मराठीत काही भक्तिपर श्लोक रचले. ॲज अ रिझल्ट, आणि त्याचा परिणाम म्हणून, देअर वॉज ग्रेट इम्पॅक्ट ऑफ द वर्क ऑफ श्री बसवेश्वर ऑन द सोसायटी. आणि या सगळ्यामुळेच श्री बसवेश्वर यांच्या कार्याचा समाजावर खूप मोठा प्रभाव पडला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द फॉलोइंग नेम्स. आता इथे आपल्याला हे काही अपूर्ण नावं दिलेली आहेत, ती नावे पूर्ण करायची आहेत. इथे फर्स्ट येणार गुरु ग्रंथ साहिब, नेक्स्ट येईल सिखिझम, त्यानंतर इथे थर्ड नंबरला येणार गुरु नानक. इथे 3M आहेत, मध्ये काही फिलिंग्स द ब्लँक्स आहे. सो इथे कोणतं नाव येणार? इथे येणार मनमंथ स्वामी. नेक्स्ट आहे इथे एम पासून स्टार्टिंग लेटर आहे आणि एंडिंग लेटर आहे आय. सो इथे येईल मीराबाई. इथे काय येणार? स्टार्टिंग लेटर आर, रामानंद. नेक्स्ट आहे स्टार्टिंग लेटर के दिलेला आहे, इथे येणार कबीर. इथे आहे स्टार्टिंग लेटर पी अँड एंडिंग लेटर इज ऑल्सो पी. सो इथे येणार पंप. इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.